झिंजोडे मॅडम, आमचा मित्र एकाच सर आणि तुम्ही सर्व बालगोपाल, सर्वांचीच नावं घेणं ते शक्य नाही, पण तुम्ही सर्व म्हटले की तुम्हाला जरा बरं वाटेल. सगळ्यात महत्वाचं मला आजही तिकडून आलेलं मी सगळीच आठवण करून दिली की सुंदर हस्ताक्षराचा बादशाह म्हणजे राऊत फॅमिली. आणि राऊत फॅमिली मध्ये पहिली कन्या मृणाली. प्रिन्सिपल सन्माननीय पगारे सर, JDC बिटको इंग्लिश मीडियमचे सुपरवायझर आमचे मित्र नंदन सर, जोरी सर आणि आपण सगळे मित्र बालमित्र. नाव म्हणतो खरं तर 2004ची बॅच मनोजचा आणि कल्पेशचा फोन सर असा प्लॅन करतो. म्हटलं किती तारखेला? म्हणजे 5 मे. बरं 5 मे त्यांनी तारीख सांगितली आणि खरं तर मला नाशिकमध्ये आज एक प्रोग्राम होता. मी कल्पेशला बोललो पण माझी शक्यता कमी आहे. कल्पेश म्हणे सर तुम्ही आला तर आम्हाला काही मजा येणार नाही. मनोजचे फोनवर फोन चालू होते. मनोजने काही बोललाच नाही. म्हणून मी डायरेक्ट पत्रिका टाकून दिली असं असं शेड्यूल आहे, तुमचं गाणं आहे, तुम्हाला यायचं. म्हटलं ओके. मग आमच्या तिथले जे काही ऑर्गनायझर होते त्यांना मी विनंती केली. म्हटलं की मला आजचा कार्यक्रम प्लीज मला जवाहरला जायचा आणि बऱ्याच दिवसांनी 20 वर्षानंतर माझे जे विद्यार्थी सगळे मला भेटणार आहेत. त्यांनी मला मान्य केलं आणि ठीक आहे म्हणजे माफ केलं म्हणे थोडं. म्हटलं माफ तर माफ. आणि खरं तर ही जी अटॅचमेंट आहे आणि या अटॅचमेंटमुळेच मी कदाचित नाशिकचा प्रोग्राम कॅन्सल करून इथे येऊ शकतो. मला असं वाटतं ह्या बॅचचा प्रत्येक विद्यार्थी, मी बऱ्याच विद्यार्थ्यांशी कनेक्टेड आहे. मला असं वाटतं ज्याचा वाढदिवस असतो त्याला मी पर्सनली फोन करून मी प्रत्येकाला विश करत असतो. बऱ्याच जणांचे फोन नंबर्स माझ्याकडे आहेत. मी कधी आठवण आली की त्यांना फोन करत असतो. जोरी सरांनी सांगितलं हस्ताक्षराचा बादशाह आमची मृणाली, ती नुसती हस्ताक्षर सुंदर नाही आहे, ती सुद्धा तेवढीच सुंदर आहे. सगळ्यात भगिनी त्यातल्यात मिताली जी होती ती मिताली सगळ्यात आवडती होती आणि तिचाही खूप आवडता शिक्षक. ती मी जर महिना जर झाला तर फार होतं एकदा तरी फोन करणार, सर कसे आहात काय आहे, एकदा तरी फोन करणार. आणि म्हणून मी काल आम्ही सगळेजण येणार आहोत. पगारे सर आहेत, नंदन सर आहेत, जोरी सर आहेत, गायकवाड सर वगैरे आम्ही सगळे येणार. जितून मॅडम येणार आहे. म्हटल्यानंतर मी 2-4 जणांना मेसेज टाकले. असा मितालीला टाकला आहे, निरोपरला टाकला, निनाद पाटील आहेत, आता तो मोठा न्यूरोलॉजिस्ट आहे त्याला टाकला. म्हटलं आम्ही सगळे येणार आहोत. तुम्ही जर असाल तर आम्हाला बरं वाटेल तुम्ही भेटला. मितालीचा फोन आला म्हणे सर मी काही नाही आहे पण ताई आहे. म्हटलं ओके. पण जेव्हा मला फोन आला त्यात मितालीचा होता, निलोफरचा होता. मी निलोफरला जेव्हा सांगितलं की झिंजोडे मॅडम पण आहे, ती म्हणजे माझी भावड म्हणजे तिला इतका आनंद झाला होता की सर ती येऊ शकत नाही मुंबईवर पण झिंजोडे मॅडम येणार आहे. खूप वर्ष झाली त्यांना मी पाहिलं नाही, भेटले नाही म्हणे. इतका आनंद झाला होता त्यांना. KBSमध्ये आणि यानंतर इथे ट्रान्सफर झालेले आहेत जनरल मिळाला. त्यानंतर संगमवर त्या सुपरवायझर या पदापर्यंत गेल्या आणि संगमलाच त्या रिटायर झाल्या. प्रभारी प्राचीन म्हणूनही त्यांनी काम केले आहे. माझे दोघंही हात समजतो. एक गावात मित्र, एक सर जोरी सर आणि सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही सर्वजण या ठिकाणी बहुसंख्य संख्येने उपस्थित झाला आणि आमच्या ज्या आठवणी आहेत त्या परत उजळून निघाल्या. जवळपास मी 80% मुलांना तुम्हाला चेहऱ्याची आजही ओळखतो. 2016 मी जवाहरमध्ये होतो तर बऱ्याच विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट यायचा, बऱ्याच मुलांशी भेटीगाठी होत राहायच्या. दिलीपांनी मी 1 वर्षाच्या बरोबर अपडाऊन केलं काशाला. कारण माझी बदली जेव्हा सूर्यानंतर वागाटे झाली होती तेव्हा आम्ही बऱ्याचशा बरोबर असायचो. ठाकरे बऱ्याच वेळा जवाहरमध्ये अनेक वेळा भेट झालेली, त्यानंतर भेटला, अनेक जण भरपूर वेळा भेटलेले आहेत.
स्टेज आहे, स्टेजच्या वरची जी फ्रेम आहे, लोखंडी फ्रेम, ती मी आणि तुमच्या सहाय्याने मुलांच्या मदतीने ते लावून घेतली होती. अशा सगळ्या आठवणी अजूनही जव्हारच्या आठवणी चांगल्याच आहेत. जेव्हा एकर सरांनी मी बाईकने नाशिकवरून ओझरला अपडाऊन करायचो, ओझरला जाताना रस्त्याने जेव्हा बस दिसायची आणि जर ती बस जव्हार डेपोची असेल तर मला जव्हारचे जे संस्कार आहेत, जव्हारच्या विद्यार्थ्यांना, जव्हारच्या मुलांना जे संस्कार आहेत, असे संस्कार बाहेर गेल्यानंतर कुठेही आम्हाला बघायला मिळाले नाहीत. तुमच्या सगळ्यांच्या तोंडून तुम्ही काय करत आहात, तुम्ही खूप चांगल्या पदापर्यंत पोहोचलात आणि कुठेतरी असं वाटलं की आपण खूप मोठे झालो. तुम्ही मोठे झालात म्हणजे आम्ही मोठे झालो. आम्ही जे थोडंसं आमचं कर्तव्य होतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला. खरंच आम्ही या ठिकाणी तसं म्हटलं तर बाहेरच्या शाळांपेक्षा आम्ही या ठिकाणी खूप मेहनत घेतली आहे. मलाही आजही आठवतं की मी या ठिकाणी जॉईन झाल्यापासून सकाळची शिफ्ट बरोबर 12:15 शाळा सुटल्यानंतर पुन्हा आपण दुपारी परत क्लास घ्यायचो आणि असे क्लास बाहेरच्या कुठल्याही शाळांमध्ये होत नाही. आम्ही बाहेर गेल्या आम्ही पण गेले नाही. तुमच्याशी जेवढी अटॅचमेंट होती, जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याशी खूप आमची अटॅचमेंट असायची, जवळ ओळखायचो, जवळ त्याच्या पाठीवर हात ठेवायचो, खूप आदर होता तुमच्यामध्ये, आमच्यामध्ये खूप प्रेम होतं. असं प्रेम बाहेर बघायला मिळत नाही. आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि दोघा ठिकाणी नाव सगळ्यांची मेहनत असते, हे जे काम आहे ते सगळ्यांचं एकत्र होऊ शकते, होऊ शकते. सगळ्यांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आवाज गेला. हो, सगळ्या मॅडम तसेच. पण जेव्हा तुम्ही नावं सांगितले तेव्हा तुमचे तेव्हाचे चेहरे आठवले आणि वर्गात समोर बसलेले विद्यार्थी आठवले. मगाशी सरांनी सांगितलं की इथे जे संस्कार आहेत ते खरोखर बाहेर नाही, आणि जेव्हा बाहेर पडलो तेव्हा आम्हाला त्याची जाणीव झाली की आपले विद्यार्थी, आपली शाळा ही खरोखर सोन्यासारखी होती आणि आपण आता बाहेर आलो तर आपण सोनं सोडून आलो. आणि तुमचं भाग्य असं की तुम्हाला शिक्षकही खरोखर छान लागले होते. नंतर सर, एका सर, जोरी सर अगदी जीव तोडून काम करणारे शिक्षक होते. तुम्हाला स्वतःला माहिती, मी सांगायची गरज नाही, मी स्वतः पाहिलं आहे. सचिन गोरखा जेव्हा 10वीला त्याचा विषय राहिला इंग्रजी, आणि तो यायचा टीचर तुमच्या खिडकीमधून सरांना प्रश्न विचारायचा, पण सर त्याला कधीच ओरडले नाही की त्यावेळेस मला लक्ष दिलं असतं तर तुला ही वेळ आली नसते. सर त्याला तिथेही खिडकीमधून त्याला सांगायचे, ते व्याकरणाचे वाक्य सोडून द्यायचे. खरोखर मला त्या शिक्षकाचा अभिमान वाटतो. आजही माझा मुलगा आज तुमच्या बरोबर आहे तर तो जो घडला तो या शिक्षकाने घडलेला आहे. बाळांनो, तुमचं खूप खूप कौतुक करा असं वाटतं की तुम्ही इतके छान मोठे झालात, इतके छान संस्कार तुमच्यावर झाले आणि आज प्रत्येकजण चांगल्या पदावर आहात. अशीच प्रगती होत राहू तुमची, अशीच प्रगती करत राहा आणि पुन्हा पुन्हा एकत्र या. आम्हाला बोलवा न बोलवा, पण तुम्ही मात्र एकत्र येत राहा. सर्वांची खुशाली कळत राहते आणि एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो, एक वेगळा आनंद मिळतो. त्यातून आपलं जीवन खरोखर आपलं आयुष्य वाटतं. आपण आज तुम्ही इथे बसले सगळ्या घरचे प्रश्न काय असते ते सगळं विसरायचे. छोटे छोटे मुलं आहेत काहीचे तर ते पण विसरलेले जगामध्ये आलेला आणि तो बेंचवर बसलेला आनंद आज तुम्ही परत घेतात. मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि सगळ्यात जास्त धन्यवाद मनोजला देते. मॅडम ए पाणी. थँक्यू. तुला
इकडे मला इमोशनल क्लासमध्ये थोड्या प्रकारे विद्यार्थी आठवतात. 8-10 दिवसापूर्वी विद्यार्थ्यांची फोनवर बोलत होते, प्रज्ञा बोलत होते, मनोज पाटील बोलत होता, बाकीचे बोलत होते, आदेश बोलत होता आमचा. हे सगळे विद्यार्थ्यांचे मी सगळं काढावं येत होतं. केंद्र ठेवलेलं आहे आपल्याला एकत्र जमायचं आहे. चांगला योगा आहे, खूप आनंद झाला. त्यांची खूप तयारी चालली. खूप बरं वाटलं. मला सर्वांना पुढे शुभेच्छा देते आणि खूप असे मागचे दिवस आठवशिवाय म्हणजे वाटतात की आठवण येतात. चौधरी हे आहेत ना सरांचं माहिती मला बाईचं माहिती पुन्हा एका शाळेत आमची बदली झाली. अशी एकनाथ नंदन सर, मी शेवाळे हां शेवाळे शाळेत गेलो. तिथून गेल्यानंतर आमची प्रत्येकाची शाळा बदलली गेली. माझी बदली संगमनेरला झाली, नंदन सरांची सूर्यानगरला झाली वाघाडीला, आणि एकाच सरांची ओझरला. संगमनेरवरून परत माझी बदली ओझरला झाली आणि ओझरवरून परत संगमनेरला बदली झाली. संगमनेरवरून नाशिक रोडला बदली झाली आणि सध्या एक प्राचार्य म्हणून 31 मेला रिटायर होणार. अजून फक्त मला थोडंसं बोलायचं आहे. तुम्ही सर्व आला, पण एक सुट्टी. गायकवाड सरांनी जे सांगितलं की छोटे छोटे प्रयोग टाकायचे, छोटे छोटे. मग तुमचे जे छोटे बाळगोपाळ आहेत त्यांना जर इथे आणलं असतं तर मग निश्चितपणे गायकवाड सरांना खूप आनंद झाला असता की मी माझ्या नेक्स्ट टाइम आम्हाला फिरायला लागलं. आणि खरोखर ते इकडे असे मुलांसाठी इकडे तिकडे असे उड्या मारत असते. आम्हालाही थोडंसं बरं वाटलं असतं की आम्ही सुद्धा त्यांना इथं असं उचलून घेतला असतं. बरं वाटलं. तेच पाहिजे. शांत बसले ना तेच नको इकडून तिकडे उड्या मारत असते ते खूप भारी झालं असतं, खूप बरं वाटलं असतं. आणि आज या ठिकाणी मला मनोज पाटील म्हणजे माझ्या काही लक्षात लवकर आली नाही. मग नंतर परत जेव्हा पत्रिका पडली आणि म्हणजे एकदा सरांची नंदन सरांचा सगळे सरांचं आमचं पूर्ण झालं ही 2005ची बॅच आहे आणि 20 वर्षापासून 2004 20 वर्ष झाले आणि 20 वर्षापूर्वी तुम्ही कसे होता आणि आज कसे आहात. अगदी म्हणजे चेहऱ्यावरून बिलकुल ओळखू येत नाही. प्रत्येक जण हा अगदी ओळखून दाढी वाढलेली, कोणाला विश्वास नाही आज. आणि तुम्ही फार मोठा पदावर गेला. माझं वयामुळे तुमचं कशामुळे पडलं, चिंतेमुळे पडलं, कशामुळे पडलं ते तुमचं तुम्हाला. खरोखर आज खूप आनंद आहे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर गेला त्याचा खूप अभिमान आहे. आणि फक्त गायकवाड सरांची माझीच गाठ झालेली नाही जबाबदारी नाही तर गीता मला बऱ्याच वेळा झाली. आणि मृणालिनी आणि आम्ही एका ठिकाणी एका हॉटेलला जेवण केलं. म्हणजे माझं येणं जाणं सारखं जवळशी चालू आहे, पालघरशी चालू आहे माझं येणं जाणं. तुम्ही असेच खूप मोठे व्हा आणि तुमच्या लेकरांना सुद्धा खूप मोठं करा एवढ्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. माझं सोपं काम नाही, फार कठीण आहे. पहिल्याप्रथम आमचे गुरुवर्य एका सर जोरी सरांची कल्पना
प्रत्यक्षात इथे उतरलेले आहे. का अभिमानाचा मेळावा एकदा तरी इथं आलो असतो. नंदन सर आणि महत्त्वाचे म्हणजे पगारे सर जवळ सोडून गेले ते कायमचे तिकडेच राहिले. ते परत जवळला आले नाही, पहिल्यांदा मला भेटले. आणि आपल्या शाळेचे माननीय मागचा कार्यक्रम त्यांनी मला इथं आमंत्रित केलं होतं मॅजिक शोमध्ये दाखवा असं. त्यावेळेस पण मी केलं, त्याचे खूपच खूप आभार आहे. इकडे आमच्या गोलप मॅडम, इकडे जेजुरी मॅडम, मुकडे मॅडम, एका वर्षाने आम्ही मागे पुढे निघत आहोत. विशेष म्हणजे त्यांचं जे आहे चिरंजीव आणि इथेच वळीवर गेलेले म्हणजे वक्तृत्व करायला फार मस्त केलं गेलं. माझ्या इकडे चिरंजीव आहे पण मी मुद्दाम सांगणार नाही. बरं, हा जो सोहळा ना मी पहिल्यांदा पाहतोय ना, मला एवढं धन्य झालं. आणि 20 वर्षाने एवढं चांगलं वाटलं ना, खरोखरच मी असे सोहळे कधी पाहिलेच नाही. सर्व विद्यार्थी एकत्र येतात आणि एकमेकांना भेटतात. काम तर सर्वांनाच असतं, काही ना काही काम राहतं. ते काम सोडून आणि काही वेळा तरी ते एकत्र आले याचं मला फार कौतुक वाटतं. आणि याचं सर्व मॅनेजमेंट जे आहे ना ते मनोज पाटील यांचं, त्यांना मी फक्त एवढं सांगते, मला फोन केला त्याने, म्हटलं मला थोडं 20 मिनिटं मिळतील काय? काय नाही म्हणे, 1 तास म्हणे आम्ही तुम्हाला देऊ. म्हटलं तुम्हाला आमचं बरंच एन्जॉय करायचं असेल, म्हटलं आमचा व्यक्ती दिसेल ना तुमच्यामध्ये. नाही म्हणे तुम्ही या. तर म्हणे मॅजिक शो दाखवतो. मॅजिक शो दाखवतो म्हटल्यावर मी 2-4 प्रयोग घेऊन आले. पण तेव्हा तुम्हाला बाकी लहान व्हायला म्हणजे 5वीचं वय जे आहे ना ते वय म्हणत तुम्हाला आणायला लागेल. तेव्हा तुम्हाला ते मॅजिक शो चांगले आवडतात. धन्यवाद. हॅलो,
कैसे सपने हैं बेगाने हो गई लगते अपने अफसोस में रहता हूँ डर के कहता हूँ पल पल दिल के पास खरा खाली आप लोग अपने पर्वत है अपने पास है ये बहुत खुशी है आपके सामने ये लाइव गाना गाते हैं जो मुझे लाइव है का बहुत मैं तुमसे प्यार करूं तुम समझोगी दीवाना मैं भी इकरार करूं दीवानों की ये बातें दीवाने जानते हैं जलने में क्या मजा है परवाने जानते हैं तुम यूं ही जलाते रहना आकर ख्वाबों में पल पल दिल के पास तुम ऐसी हो जीवन मीठी प्यास ये कहती हो पल पल दिल के पास Thank you. हेलो फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स, तर हे आहेत माझे 10वीतले 2004 बॅचचे सर्व विद्यार्थी. हे गर्ल्स गर्ल्स हाय. हॅलो फ्रेंड्स, तर आता हे 2004 सालचे माझे सर्व मित्र फ्रेंड्स आहेत, ते सगळे डान्स करताना दिसत आहेत. चला भेटूयात, बाय. मी राहिलो. हे मला हे घेतलं असं बॅकग्राऊंड घेऊन तुझा फोटो मोनाली बोल, व्हिडिओ शूटिंग चालू आहे. लवकर. हॅलो. दोरी सरांचा मी कोणत्या सरांचा मार खाल्ला नाही. दोरी सरांचा एका वर्गात एक जोरात डबा
चला नेक्स्ट घे कल्पेश दे तर दे नाही तर बाईक बोलते का वेळेचं बंधन असल्यामुळे थोडक्यात सांगेल एका सर किंवा ग्रामर शिकवायचे त्यांनी शिकवलेला एक्सक्लामेटरी सेंटेन्स अजूनही लक्षात आहे. पूर्ण जेव्हा सेंटेन्स झालं ते बोलायचे दांडा खाली ती नाही हा दांडा खाली एका सरांचं हे वाक्य नेहमी त्यांना देऊ हां एक सर जे आहेत ते पोलीस ट्रेनर आहेत आणि जेव्हा सावधान विश्राम आम्ही जेव्हा मुलांना शिकवत होतो त्यावेळेस मुलं सावधान विश्राम हे उजव्या पायाने करत होते आणि त्यावेळेस मी मध्ये इंटरफेअर केला की म्हटलं सर असं नाही करत हे लेफ्ट लेगच वरती घ्यायचं असतं आणि ते पण आपण जेव्हा पाय उंच करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये 90 डिग्रीचा त्यांनी मला नाही म्हटलं होतं नाही मॅडम म्हणे मी पोलीस ट्रेनिंग घेत असतो तर म्हणे मला जास्त माहिती आहे. म्हटलं सर माझ्याकडे इतका कॉन्फिडन्स आहे की तुम्ही गुगलला सर्च करा. गुगलला सर्च केला आणि खरंच म्हणजे तुम्ही जे सांगितलेलं तेच बरोबर सलामी जेव्हा सलामी द्यायला घेतली तेव्हा आमच्या शाळेत सलामी असे देत होते असे त्यावेळेस मी तेव्हा पण सांगितलं की सलामी देताना 5 बोटं पूर्ण जुळलेली पाहिजे. अंगठ्याच्या बाजूचा जे बोट आहे ते उजव्या भुवईवर पाहिजे आणि हात आपला असाच पाहिजे. हे सगळे नियम तेव्हा मला सांगितले मी मॅथ्स टीचर सोडून मला आता पीटी टीचर क्या बात आहे हे आतापर्यंत कामी येतं. त्यानंतर दोरी सरांनी जे कोण शिकवलेले आहेत कोण दुभाजक लंब दुभाजक त्यावेळेस जेव्हा दोरी सर सांगायचे एक काउंट इकडून आणा एक काउंट इकडून आणि हा वरतून जोडला की झाला तो लंब दुभाजक किंवा कोण दुभाजक तो त्यावेळेस तो जो डोक्यावरून जायचा ते आता कळत आहे की मुलांना शिकवताना खरंच कठीण असतं आणि तुम्ही आम्हाला जे शिकवले आणि खरंच हॅट्स ऑफ. मला अजून पण आठवलं की 10वीमध्ये असताना म्हणजे मी वगैरे अभ्यास वगैरे नाही करायचं. 2 मिनटं फिर कसं कटिंग होते सर या तुम्ही मिनटं पकड मॅडमांबरोबर आधी
हे असं डीजे साले भाई डीजे स्नेहा कर ना हाय बाय काहीतरी हाय बाय 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 एव्हरीबडी कालपासून ती बाहेर आहे मला काहीच नाव नाहीये म्हणून तर जव्हार मध्ये साखर शोधू नये सर्वांनी असं